मित्रांनो, त्याच्यानंतर थोडेसे हिरवे मिरची, थोडेसे टमाटर आणि थोडेसे कांदे अशा प्रकारे चिरून घ्यायचे आणि थोडंसं लसण अशा प्रकारे चिरून घ्यायचं आणि थोडासा अशा प्रकारे सांबार अशा प्रकारे चिरून घ्यायचा. आपण बनवणार आहोत अंडा करी. अंडा करी कशा प्रकारे बनवायची त्यासाठी बघा, एका पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे, त्याच्यासोबतच थोडासा हा अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे, त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटर सुद्धा टाकलं आहे याच्यामध्ये. कांदा टमाटरच्या पेस्टला आणि मसाल्याच्या पेस्टला छानपैकी शिजवायचा आहे आणि लसूण पण आहे, पाकळ्या छान परतवायचा आहे. कमीत कमी 5 मिनिटं तरी परतवायचं आहे म्हणतात ह्या ज्या आपल्या शेफ आहेत शारदा मेशकर सुगरण. बॉईल अंडे जे आहे त्याला अशा प्रकारे स्वच्छ करायचं आहे, याला शिलून साफ करायचं आहे अंड्यांना. अंडा करीच्या मसाल्याला छान फिरवायचा, याला 5 मिनिट मंद आचेवरती याला छान शिजवायचा या मसाल्याला. छान उरलेला आहे बघा मसाला हा. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे, थोडं तिखट टाकलेलं आहे याच्यामध्ये अंडागिरीच्या मसाल्यामध्ये. थोडा मसाला आणि मीठ, चवीपुरतं मीठ. मिनिटांनंतर अशा प्रकारे मसाला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे, याला थोडंसं छान परतवलं आहे. या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे बघा. या मसाल्याला हळूहळू तेल सुटत आहे. तो आपण चिकन करी मसाला, चिकन करी मसाला, सॉरी चिकन करी नाही, अंडा करी मसाला, त्यामध्ये आपण टाकला आहे अंडा करी मसाला. छान सुगंध येत आहे मसाल्याचा एकंदर. थोडासा काळा मसाला, शिजलेला मसाला तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हा शिजलेला आहे मसाला. अंड्यांना काटा चमचा साहाय्याने अशा प्रकारे शेक करून टाकायचं. थोडं थोडं त्यांना टोचायचं असते, जेणेकरून जो मसाला आहे आणि रस्सा आहे आतमध्ये जाणार. अशा प्रकारे अंड्यांना त्यामध्ये अंडे टाकले बघा, आणि अंड्या आणि बिलकुल टाकलेलं नाही, याला छान परतवायचं आहे अंड्यांसोबत या मसाल्याला. थोडा सांबार कापायचा आहे बारीक बारीक. अंडा करी करता, अंडा करीला याच्याने खूप वेगळा टेस्ट येतो, स्वादिष्ट बनते अजून. थोड्या वेळानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, ज्याच्याने करी तयार होणार आहे. हे बघा अशा प्रकारे करी करायची आहे. अंडा करीला उकळी येत आहे बघा. अंडा करीला छान उकळी येतपर्यंत त्याला शिजवायचं आहे. त्यानंतर थोडा याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे उकळी आल्यानंतर. एका मिनिटाकरता ही अंडा करी झाकून ठेवायची आहे. बघा ती झाली आहे अंडा करी रेडी तुमची.
मिरच्या फुलांची भाजी आणि ही तोंडऱ्याची भाजी.